आपण बघतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी मध्य रेल्वे संदर्भातली ही बातमी आहे। कर्जतहून निघालेली लोकल बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचली आहे। त्याआधीच कर्जत कल्याण रेल्वे स्थानकावरून बदलापूरच्या दिशेने इंजिन टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलं होतं आणि ही पहिली ट्रेन रवाना झालेली आहे। आताच्या घडीची आपण बघतोय सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासूनच्या आंदोलनानंतर अखेर बदलापूरमध्ये लोकल पोहोचलेली आहे। ही थेट दृश्य बदलापूर स्टेशन मधील आपण बघतोय। बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरकरांनी आक्रोश करत रेल रोको केलेला होता आणि त्यानंतर 10 वाजल्यानंतर ही पहिली लोकल बदलापूरमध्ये पोहोचलेली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। या रेल रोको आंदोलनामुळे अनेक बदलापूरकर असतील किंवा इतर जे नागरिक असतील या सगळ्यांना त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला होता। कर्जत बदलापूर दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय पहिली लोकल बदलापुरात पोहोचली आहे। आपण पाहिलं आहे का गेले 12 तास हे आंदोलन सुरू होतं आणि 12 तास एकही लोकल ट्रेन धावली नव्हती आणि पहिली ट्रेन आता बदलापूर स्टेशन मध्ये आलेली आहे। कर्जतवरनं ही सीएसटी कडे जाणारी ट्रेन आहे आणि आता बदलापूरवरून ती निघालेली आहे पुढे आणि त्याच्यामध्ये प्रवासी दिसत आहेत। ही एक महत्वाची बाब आहे। अनेक वेळ हे प्रवासी वाट पाहत होते या ट्रेनची, सीएसटी कडे जाणाऱ्या पब्लिकची आणि आता इथे घोषणाबाजी सुरू झाली आहे। वंदे मातरम पहिली ट्रेन गेलेली आहे। जे आंदोलन करताना 12 तास हा पूर्ण ट्रॅक थांबून ठेवला होता, तिथून आज पहिली ट्रेन धावलेली आहे आणि जे खरं तर चाकरमानी जे असतील त्यांना मोठा दिलासा आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे चाकरमानी जे मुंबईकडनं येणार आहेत त्यांच्या ट्रेन्सही सुरू झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी अशी एक ट्रायल इंजिन चालवण्यात आलं होतं। ट्रायल इंजिन गेल्यानंतर ही ट्रेन धावलेली आहे। आता सीएसटी कडनं बदलापूरकडे येणाऱ्या ट्रेन ही काही वेळातच येणार आहे। त्यामुळे जे चाकरमानी कामाला गेले त्यांना एक दिलासा मिळणार आहे। सकाळपासून चाकरमान्यांना टेन्शन होतं का रात्री या गाड्या सुरू होतात का नाही होत आहेत, परंतु आता ह्या लोकल धावणार आहेत। ही एक महत्वाची बातमी समोर येत आहे। अगदी कपिल, आपण बघतोय दोन्हीकडच्या ज्या कर्जतहून येणाऱ्या लोकल असतील किंवा सीएसएमटी कडून सुटणाऱ्या लोकल असतील या सुरळीत व्हायला अजून किती वेळ जाऊ शकेल? नक्कीच आताच आम्ही रेल्वे प्रशासनाशी बोललेलो आहोत। त्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही रेल्वे सुरू केलेली आहे, तिथून अंबरनाथ पर्यंत गाडी पोहोचलेली आहे सीएसटी वरनं। आता थोड्या वेळातच बदलापूरला येईल, म्हणजे ज्या गाड्या सीएसटी वरनं येतील त्या गाड्याही सुरू केलेल्या आहेत, ज्या गाड्या कर्जतवरनं येतील त्या गाड्याही सुरू करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे दोन्हीकडच्या ज्या लोकल्स आहेत त्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। अशा या संदर्भात ट्राय रनही झालेली आहे आणि ट्राय रन सक्सेस झाल्यानंतर आता लोकल गाड्या सुरू केलेल्या आहेत। एकंदरीत चाकरमान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। जे चाकरमानी मुंबईला गेलेत कामानिमित्त आता त्या रेल्वे लोकलनी जी आपली जीवनवाहिनी आहे त्यातून आता ते प्रवास करू शकतात। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की गर्दी किती आहे या लोकलला, कारण आपल्याला माहित आहे तब्बल 12 तास झालेले आहेत ही खोळंबलेली होती कर्जत ते बदलापूर पर्यंत आणि हा सगळा ट्रॅक जो आहे त्याचा ताण सगळा मध्य रेल्वेवर आला होता। सध्या गर्दी कशी आहे? नक्कीच आत्ताची जी लोकल गेली ती 7ची लोकल होती, म्हणजे जवळपास पाऊण ते 1 तास या गाड्या लेट आहेत सध्या। त्यामुळे हा बॅकलॉग भरायला खूप वेळ जाणार आहे। त्यामुळे प्रचंड गर्दी ही पाहायला मिळणार आहे। खास करून सीएसटी करून बदलापूरकडे जाणाऱ्या किंवा सीएसटी करून ठाण्याकडे जाणाऱ्या ह्या गाड्यांना गर्दी नसेल, परंतु सीएसटी वरनं बदलापूरकडे येणाऱ्या गाड्यामध्ये नक्कीच मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे आपल्याला। प्रचंड कशी गर्दी होणार आहे, कारण की अर्धा पाऊण तास आत्ताच गाड्या लेट आहेत, लोकल गाड्या लेट आहेत आणि हा जो 12 तासाचा बॅकलॉग आहे हा भरून काढायचा आहे आणि हा भरून काढण्यामध्ये नक्कीच गर्दी पाहायला मिळणार आहे आज। अगदी कपिल, आपण बघतोय 6 वाजता खरं तर पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढलेलं आपल्याला बघितलं। सगळे आंदोलक त्या ठिकाणावरून पांगवण्यात आले। 6 वाजल्यापासून आता 8 वाजता पहिली लोकल बदलापूरमध्ये पोहोचलेली आहे। तब्बल 2 तास आंदोलन पांगवल्यानंतर 2 तासानंतर ही लोकल पोहोचली आहे। त्यामुळे कार्यालय सुटण्याची ही वेळ आहे 5 नंतरची आणि आता 8 वाजेपर्यंतची, त्यामुळे गर्दी प्रत्येक स्थानकावर आपल्याला पाहायला मिळू शकते। त्याबद्दल काय अपडेट आहेत का? नक्कीच गर्दी ही प्रत्येक स्थानकावर पाहायला मिळेल। खास करून सीएसटी असेल, दादर असेल, ठाणा हे 3 महत्वाचे जंक्शन आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे। कारण की आपण पाहिलेलं आहे का जेव्हा ऑफिस सुटतात
तेव्हा सीएसटी वरनं 5-5:30च्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि 5 पासूनच गर्दी पाहायला मिळते जी सीएसटी कडनं बदलापूर असेल, कर्जत, कसारा ह्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि आता 3 तास उलटून गेलेले आहेत, त्यामुळे 3 तासाची गर्दी भरून काढण्यासाठी किंवा हा बॅकलॉग भरून काढला असेल तर गर्दीचा सामना नक्कीच चाकरमान्यांना करावा लागणार आहे. परंतु जे लांब पल्ल्यात राहतात म्हणजे कर्जत असेल, वांगणी असेल, बदलापूर ह्या ठिकाणी, अंबरनाथ या ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी लोकल ही लाईन ही खूप महत्वाची आहे. ते बाय रोड जाऊ शकत नाही, त्यामुळे हा प्रवास त्यांना करावाच लागणार आहे आणि त्यांचा आजचा प्रवास हा खर्च असणार आहे. आजचा प्रवास हा गर्दीचा असणार आहे असं आपण नक्कीच बोलू शकतो. प्रचंड गर्दी या अशा स्थानकावर दिसणार आहे. अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ही 2 दृश्य आपण बघतोय. सकाळी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलं, रेल रोको करण्यात आला. संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी तब्बल 12 तास हा रेल रोको केला आणि आता रात्री 8 वाजता लोकल सेवा सुरळीत झालेली ही दृश्य आपण झी टीव्हीवर बघताय.